उशिरा उठणाऱ्या लोकांचा काय प्रॉब्लेम असतो माहिती त्यांची काही चुकी नसते. त्यांना अजिबात बोलायचं नाही. काही भीती नसते. ते खूप ट्राय करतात लवकर उठायचं. पण काय होतं ना, सवय नसल्यामुळे खूप गोष्टी आधीमध्ये येतात. ते 10 वेळा अलार्म बंद कर. शेजारच्याला सांगतील मला एवढ्या वेळा वाजता उठव बरं का. ते माणूस कंटाळून निघून जाईल तुम्हाला. पण तुम्ही गप्प उठणार नाही. तुमचा नेहमीचा टाईम 8-9 तुम्ही तिकडे 5चा अलार्म लावा, 6चा लावा. ते जर दुसरं इथं बस. तो इकडे तिसरं माझं असं काही काम नाही त्यामुळे वर्कआउट करायचं. तुम्ही नक्की उठा. पण ठीक आहे, थोडं तुम्ही थोडंफार उठलाच जॉगिंग कसं तिकडे बघायचं आम्हाला. थोडं तेच बेचे पाडे रात्री 12ला एक 9ला उठायचं. 8 खूपच लवकर होतं नाही. 9ला उठायचं, 9:30ला लॉग इन करायचं. पण सर आयुष्यात लवकर उठायची सवय नाहीये ना, त्याच्याकडे तुम्ही फोर्स नका ठेवू की ते लवकर उठा. पण ॲक्चुअली उठलं पाहिजे स्वतःसाठी. अरे यार उठत जा. उशिरा उठणाऱ्या लोकांचा काय प्रॉब्लेम असतो माहिती त्यांची काही चुकी नसते. त्यांची काही पण काय होतं ना, सवय नसल्यामुळे खूप गोष्टी आधीमध्ये येतात. ते 10 वेळा सांगितलं एवढ्या वेळा वाजता उठव बरं का. ते माणूस कंटाळून निघून जाईल. तुम्ही का उठणार नाही? तुमचा नेहमीचा टाईम 8-9 तिकडे 5चा अलार्म लावा, 6चा लावा, 7चा लावा. 3 तास तुमचा अलार्म वाजतो. तुम्ही काही उठत नाही. रिझन काय? खूप झोप. दुसरं रात्री खूप लेट झोप. तिसरं माझं सगळं काही काम नाही त्यामुळे वर्कआउट करायचे ना. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात तुम्ही नक्की उठा. ठीक आहे, रडत-रडत तुम्ही आठवडाभर उठलाच जॉगिंग कसं तरी करायचं आम्हाला उठलाच. दुसऱ्या आठवड्यात तेच बेचे पाडे रात्री 12ला उठायचं, 9:30ला लॉग इन करायचं. त्यामुळे उठायची सवय नाहीये ना, त्याच्याकडे तुम्ही फोर्स नका ठेवू की ते लवकर उठेल. पण ॲक्चुअली उठलं पाहिजे स्वतःसाठी. काम होतात त्यांना अजिबात बोलायचं नाही. त्यांची बाकी अनेक कारणे आहेत. आता जी वास्तविक स्थिती आपल्या मुलांच्या या 4 गोष्टी कधीच 4-4 किंवा इतर 4 गोष्टी कधीच 4-4 किंवा इतर मुलांच्या चुका हे बघा चुकलं मुलाचा भाग असतो. आत्मविश्वास हा ढासळतो. तुडू ऐकू दे ना बाबा. लक्षात घ्या की तुमच्या लेकराविषयी जी काही मुलांच्या वैयक्तिक किंवा खाजगी गोष्टी अरे यार बोलते ना तुला. काय बाहेर जा बरं चालते का बघ. 3 झाल्या आता 1 राहिली होती. चालते का?